हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. तर या अगोदर मी तुम्हाला गोव्यातील आम्ही राहिलेला रिसॉर्ट तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि त्यानंतर आम्ही गोव्यामधील कोणतं ठिकाण पहिल्यांदा पाहिलं ते देखील शेअर केलेलं आहे. तर हे दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्हाला हवं तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक शेअर करते, ते देखील नक्की पहा. आणि चला तर मग मी आज तुमच्यासोबत अगोंडा येथील स्ट्रीट शॉपिंग आम्ही करणार आहोत आणि इथे काय काय वस्तू, कोणकोणत्या वस्तू आहेत आणि त्या वस्तूंची काय काय प्राईस आहेत, स्वस्त आहे का महाग आहे, कशा आहेत ह्या वस्तू, तर ह्या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर चला मग पाहूया. तर हे जे आहेत ना, फ्रीजला लावण्याचे मॅग्नेट आहेत, खूप सुंदर सुंदर मॅग्नेट आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथे अशा प्रकारचे खूप छान छान मॅग्नेट आहेत. या मॅग्नेटवरती बेबी कॉर्न, स्वीट कॉर्न, टॉर्टॉईज, आय लव्ह गोवा, हार्ट आणि मस्तपैकी समुद्रकिनारी उभं टाकलेलं एक कपल, खूप सुंदर असे छान छान आहेत मॅग्नेट. तर तुम्ही असे मॅग्नेट फ्रीजला लावू शकता मस्तपैकी. आणि आपण कुठल्याही ठिकाणी गेलो ना, तिथले असे मॅग्नेट वगैरे आणून आजकाल तर फॅशनच निघालेली आहे की फ्रीजला मॅग्नेट लावायचं आणि कुठल्या ज्या ठिकाणी आपण जातो तिथून मॅग्नेट आणायचं आणि लावायचं. तर त्याच प्रकारे मी देखील मॅग्नेट घेतलेला आहे, जेणेकरून मी पण घरी घेऊन जाईल आणि मस्तपैकी फ्रीजला लावेल आणि मग म्हणजे आम्हाला तिकडे खूप मजा आली. तुम्ही पण एकदा जाऊन बघा. तुम्हाला चांगले असे खूप चांगले भेटेल. मग तुम्ही पण जाऊन बघा. तिथं सगळं म्हणजे असं काय पण टेस्टी पण जेवण भेटतात. हॉटेल पण चांगले आहेत आणि तिकडचे ते रेस्टॉरंट होते ते मला खूप आवडले. जिथं आम्ही राहत होतो तिथं आम्ही खूप मज्जा केली. आणि हे बघा, तुम्ही बघू शकतात किती सुंदर सुंदर गोष्टी आहेत. त्यानंतर इथे ड्रीम कॅचर जे आहेत ना, भरपूर महाग आहेत आणि हे जे आहेत ना, सगळ्यात छोटे साईज आहेत. तर हे 100 रुपयाला एक आहे वरचा आणि खालचा एक जे आहे ना, तो 50 रुपयाला आहे. आणि सर्वात जे मोठे आहेत ना, तर ते भरपूर म्हणजे भरपूर महाग होते. आणि व्हाईट कलरचा जो ड्रीम कॅचर होता तो तर त्यांनी 700 रुपयाला सांगितला. हे जे आहेत ना, अत्तर आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारचे खूप छान छान असे अत्तर आहेत. सुगंध तर खूप छान येत होता, पण मला कसं वापरायची सवय नसल्यामुळं मी काही ते पाहिलं देखील नाही आणि घेतले देखील नाही, त्याचे रेट देखील नाही विचारले. हे ड्रीम कॅचर मला हवं होतं, तर त्यामुळं ड्रीम कॅचरचे रेट विचारलं होतं मी, पण भरपूर महाग होते, तर त्यामुळं मी काही घेतलं नाही. आणि हे जे आहेत तर ब्रासलेट आहेत. इथे खूप सुंदर शंखचे, शिंपल्यांचे आणि त्याबरोबर कवड्यांचे देखील ब्रासलेट, इयरिंग्स असे खूप सुंदर सुंदर ना आहेत. तर खूप छान छान ज्वेलरी इथे कवड्यांची आणि त्याबरोबर शिंपल्यांची, शंखांची खूप सुंदर आहेत. तर पण त्याचबरोबर खूप महाग देखील आहेत. तर चला तर मग मी तुम्हाला पुढे दाखवते की काय काय आहे इथे आणि त्यांचे रेट देखील काय काय आहेत. जे जे वस्तू मी विचारलेल्या आहेत ना, त्यांचे रेट मी सांगते. हे जे ब्रासलेट आहे ना, ह्याचं रेट विचारलेले मी, तर त्यांनी 200 रुपयाला सांगितलेलं. खूप सुंदर वाटत होतं, पण 200 रुपये थोडे जास्तच मला वाटले. तर त्यामुळे म्हणलं आज तर पहिलाच दिवस आहेत आणि त्यानंतर भरपूर दिवस आहेत. म्हणजे भरपूर म्हणजे 4 ते 5 दिवसाची आम्ही ट्रिप आहे आमची. तर आज फर्स्ट डे आहे, आणखीन 4 दिवस बाकी आहेत. तर मग नंतर आपण पाहूया, नंतर घेता येईल ना, कुठे काय रेट आहेत, कमी आहेत, जास्त आहेत, म्हणजे आपल्याला कंपेअर करता येते ना. फर्स्ट दुकान आहे हे, तर त्यामुळे मी घेतलं नाही. त्याचबरोबर इथे जे इयरिंग्स होते ना, तर मला हे खूप आवडले आणि तो 100 रुपयाला बोललेला. तर मग म्हणलं उद्या देखील घालायला होतील मला थोडंसं वेगळं इयरिंग्स म्हणून, त्यामुळे मी इयरिंग्स इथं एक घेतलेले आहे. आणि ते छान छान असे गळ्यातले होते. गळ्यातल्यांचे जे प्राईस आहेत ना, खूप जास्त होते. हे जे आहे ना, कवड्यांचं गळ्यातलं जे फर्स्ट टाईम मी हातात घेतलेलं ते 350 आणि व्हाईटवालं देखील 350ला बोललेला तो. इथे खूप सुंदर असे शिंपल्या वगैरे आहेत. आणि हे जे आहेत ना, खेळणी आहेत मुलांची कार्टूनचे, तर ह्यांचे प्राईस वगैरे विचारले नाही. यश बोलत होता, पण मी म्हणलं विचारलं नाही, कारण की एखाद्या वस्तूची देखील खेळण्यांची वगैरे प्राईस विचारली की मुलं कसं मागं लागतात. तर त्यामुळे खूप सुंदर सुंदर कवड्यांचे इथे मिरर वगैरे आहेत, खूप सुंदर तोरण आहेत. त्याचबरोबर इथे खूप छान छान वस्तू आहे. चेस आहे, हत्ती आहेत, ज्वेलरी बॉक्स आहे, मॅग्नेट, हे देखील मॅग्नेट्स आहेत. तर हे कसं एका साईडला म्हणजे लाईनीने दुकानं लावलेले असतात ना, तर मी एक दुकान झालं की दुसरं दुकान असं बघत होते. तर हे ना दुसरं दुकान आहे. इथे खूप सुंदर सुंदर मस्त अशा वस्तू देखील आहेत आणि ह्या ना टाईल्स आहेत. धक्का लागला ना की असं खाली पडले ते आणि आवाज देखील टाईल्स सारखा आला. मला बहुतेक असं वाटतं की हे
कप वगैरे ठेवण्यासाठी डायनिंग टेबलवरती असंच असावं यूज करण्यासाठी. मी काही विचारलं नाही आणि मला माहितीही नाही की हे वस्तू कशासाठी आहेत. तर ते पाहिलं मी. त्यानंतर इथे पण मॅग्नेट्स होते. तर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे खूप सुंदर सुंदर मॅग्नेट्स होते. मी पहिल्याच दुकानावरती ना 2 मॅग्नेट घेऊन टाकले, पण इथे खूप छान वाटले मला. चला तर मग दुसऱ्या वस्तू आपण पाहूया. त्यानंतर हे कवड्यांचं खूप सुंदर, मला वाटतं की हे देखील ना डायनिंग टेबलवरतीच ठेवायचं बहुतेक असेल. मी असं हातात घेऊन पाहिलं आणि परत ठेवून टाकलं आणि ह्याचा रेट देखील नाही विचारला. छोटं देखील होतं आणि मोठं देखील होतं. पण यांचा ना वापर काय आहे, कसं आहे मला माहितीच नाही आहे आणि महाग तर भरपूरच असणार. छोटंसं ब्रासलेट मी विचारलेलं तेच 200ला होतं. तर मग हे किती असेल ना, तर त्यामुळे मी रेट नाही विचारली. ही जी आहे ना वॉच आहे खूप सुंदर आहे. यशला खूप आवडली. मी म्हणलं त्याला परत आपण नंतर घेऊया, कारण की आज तर फर्स्ट डे आहे. आपण भरपूर दुकानं आपल्याला पाहायची आहेत. आपण रेट देखील कंपेअर करू शकतो. तू ह्या इथल्या जी वॉच आहेत ना त्यांचे रेट विचार आणि भरपूर 2-3 दुकानांवरती देखील विचार. आपण जिथे स्वस्त वाटेल तिथे आपण घेऊया. मी हे त्याला सांगितलं. तर तो ठीक आहे बोलला. आणि हे जे आहेत ना ड्रॉवरचे सेट्स, तर मला खूप आवडलं. तर त्यामुळे मी ह्याचा जे 6 वाला होता ना सर्वात अगोदर दाखवलेला, तर तो विचारला. तर 6,500 वाला होता आणि छोटा जो होता ना तर 4,000ला. असे रेट होते ह्याचे. खूप सुंदर सुंदर एलिफंट वगैरे हे खूप छान छान होते. पण ना इथे सगळ्याच वस्तूंचे प्राईस जे आहेत मला खूप वाटले. तर जो मी आत्ता हात लावला होता ना त्याचं प्राईस विचारलेला तर 6,500ला बोललेला तो. ह्यांचे रेट ना इतके जास्त होते ना, मला तर खूपच मला आश्चर्यचकितच झाले मी. यांचे रेट एवढे जास्त होते. म्हणजे ना आपण वस्तू मी घ्यायचं ठरवलं आणि एवढं महाग बोललं तर मी तर नंतर विचारच नाही केला की ह्या वस्तू घ्यायच्या. एवढ्या महागाच्या वस्तू आपण घेऊन जायचं नको असं विचार आला मला. त्यामुळे मी घेतले नाही. हे जे आहेत ना बॉटलचे हे देखील मॅग्नेट आहेत आणि इथे देखील असं वेगवेगळे जिथे जिथे आपण पुढे पुढे दुकानं पाहू ना तिथे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे मॅग्नेट होते. हे देखील मॅग्नेटच आहे फ्रीजला लावण्याचं. तर आणि इथे ब्रासलेट, मॅग्नेट छान छान वस्तू देखील होत्या. पण रेट अतिशय जास्त होते. प्रत्येक गोष्टीचे रेट जे आहेत ना अतिशय जास्त होते. आणि हे जे नेकलेस आहे कवड्यांचा, तो नेकलेस देखील 200, बहुतेक 150, कुठे ₹200, ₹50 किंवा 30 रुपये, ₹40 एवढाच फरक होता, कमी जास्त. आणि बाकी सगळीकडे सेमच रेट होते. आणि हे जे गळ्यातले आहेत ना हे कोणतेही घ्या ₹250 तो बोलत होता. आणि इथे साऊथ गोव्यामध्ये आणि नॉर्थ गोव्यामध्ये खूप पैशांचा म्हणजे प्राईजमध्ये खूप जास्त फरक आहे. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच की किती 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 फरक आहे. आता इथे जे आहे आम्ही आलेलो आहोत ना, आम्ही साऊथ गोव्यामध्ये आलेलो आहोत आणि यानंतर आम्ही नॉर्थ गोव्याला देखील जाणार आहोत. मग इथल्या वस्तूंचे रेट आणि नॉर्थमधले रेट हे तुम्हाला कळतीलच पुढे. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहत जा. रोज रोज व्हिडिओ मी अपलोड करत जाईल आणि ते पाहत जा आणि तुम्हाला त्यांचे रेट म्हणजे साऊथमधले डिफरंट आणि नॉर्थमधले डिफरंट हे दोन्ही कळतील वस्तूंचे. तर हा देखील विचारलेला, हा देखील तो त्याच रेटमध्ये बोलत होता. 300-350लाच बोलत होता. तर त्यामुळे मी इथे देखील गळ्यातले वगैरे घेतले नाही आहे. 2-3 दुकानांवरती कसं रेट वगैरे विचारलं ना आपल्याला रेट्स देखील कळतात. म्हणजे कुठे कमी जास्त असेल तर त्यानुसार आपण जितके कमी होतील तितकं बरं ना, आपले देखील पैसे वाचतील. तर त्यामुळे मी विचारत असते. तर ही बॅग आहे ना ही मला थोडीशी आवडली तर विचारावं म्हटलं. तर हे देखील 650ला होती आणि त्यातल्या त्यात एकच चेन होती या बॅगला. तर महाग, भरपूर महाग होत्या बॅग देखील. इथल्या बॅगपेक्षा ना डीमार्टच्या बॅगच परवडतील असं मला वाटतं. तर त्यामुळे फक्त रेटच विचारलं मी आणि एकही वस्तू इथली तर काही घेतली नाही मी. आणि मी त्याला विचारलं की स्वस्तवाल्या काही बॅग आहेत का नाही, तर तो बोलला आहेत ना, इथल्या ज्या आहेत ना मी आत्ता ब्लू कलरची दाखवलेली आहे ती देखील आहे. तर ती देखील ₹450, कमीत कमी ₹450वाली होती ती. मग ही देखील एवढी काही छान नाही, एका चैनीचीच होती. आणि त्यानंतर मग चला म्हटलं दुसरं पुढचं दुकान पाहूया. तर हे पुढचं दुकान पाहायला आलो आम्ही आणि या पुढच्या दुकानावरती खूप सुंदर सुंदर ना अशा लाकडी वस्तू होत्या. आणि हे जे आहेत ना दिवा लावण्याची धूपदाणी वगैरे, दिवा देखील लावू शकतो असं होतं. आणि हे ब्रासचे होत्या आणि इथे भरपूर म्हणजे भरपूर महाग होत्या. आणि ही धूपदाणी जी आहे ना त्याच्या बाजूची जी आहे ना तर तो एक वेगळाच प्रकार आहे. तर हे तुम्हाला ना पुढे व्हिडिओमध्ये म्हणजे पुढच्या येणारे जे व्हिडिओ आहेत ना त्यामध्ये त्या वस्तूचा वापर आणि त्या वस्तूचं काय महत्त्व आहे ते देखील तुम्हाला सांगेल. हे जे वरचं आकाशी कलरचं, स्काय ब्लू कलरचं
गळ्यातलं होतं ना त्याचा रेट देखील 3,500 रुपये होता आणि वरती लावलेले आहेत ना ते देखील खूप महाग होते. त्याच प्रकारामध्ये ना एक विचारलेलं मी आणि तो गळ्यातलं 11,000चं होतं. एवढे जास्त रेट मी यांना विचारलं की एवढे जास्त रेट इथे का आहेत? तर तो व्यक्ती बोलला की की ना इथे ओरिजिनल हे जे स्टोन जे आहेत ना ते ओरिजिनल आहेत. शंख ओरिजिनल वगैरे ह्या अंगठ्याचे लावलेले स्टोन जे आहेत ना ते देखील ओरिजिनल आहेत. तर त्यामुळे ना या इथल्या वस्तूंचे रेट आहे ना जास्त आहेत. तर तो व्यक्ती बोलला. तर चला म्हणलं एवढं महाग तर आपल्याला काही घ्यायचं नाही आहे, तर आपण फक्त पाहून घेऊया. आणि त्यानंतर मग मी हे जे व्हाईट ड्रेस लावलेले आहेत ना याचा देखील रेट विचारलेला. तर हे देखील महागच वाटलं मला 750 रुपयाला आणि एवढी तर काही क्वालिटी मला अशी वाटली नाही आहे. साऊथ गोव्यामध्ये खरंच वस्तू ना महाग वाटल्या मला, भरपूर जास्त महाग वाटल्या. ही जी पिंक कलरची आहे ना ही देखील बॅगचा रेट विचारलेला मी, पण विसरली की हा बॅगचा रेट काय आहे. आणि इथे जे आहेत ना स्टीलचे टोप आहेत, अशा प्रकारे ह्याला प्रिंट केलेली खूप सुंदर आहेत. हे टोप वगैरे बॉटल आहेत, टिफिन आहेत, पण त्यांचे रेट देखील खूप जास्त आहेत इथे देखील. आणि हे जे आहेत ना मीठ टाकण्याचं डब्बा आहे. जो हा टिफिन बॉक्स आहे ना त्याचा रेट विचारलेला मी. हे देखील खूप महाग, म्हणजे मला असं वाटतं 2,500पर्यंत काहीतरी रेट ह्याचा बोललेला तो. खूप जास्त महाग होता. आणि हा जो आकाशी कलरचा आहे ना नेकलेस तो देखील विचारलेला मी. तर तो 1200 रुपयाचा होता. हा दुसऱ्या दुकानामध्ये विचारलेला आणि तो ह्या अगोदर विचारलेला होता ना मी तो 3,500 रुपयात तो दुसऱ्या दुकानामध्ये विचारलेला. पण त्या क्वालिटीमध्ये आणि ह्या क्वालिटीमध्ये देखील खूप जास्त फरक आहे. त्याचनंतर ना हे देखील ग्रीनवाला हा देखील खूप सुंदर होता. ह्याचा देखील खूप जास्त तो 4,000 रेट बोललेला. हे ओरिजिनल आहे बोललेला आणि ही थोडीशी डुप्लिकेट असं बोललेलं. पण मला तर काही ह्या दोन्हीमध्ये फरक तर काहीच कळत नव्हतं. उलटं तर डुप्लिकेटमध्ये जास्त ना शाईन दिसत होतं. आणि हे जे आहेत ना ब्रासलेट आहेत हाताला घालायचे. आणि त्यानंतर इथे ना हत्ती आहेत खूप सुंदर सुंदर ना प्रिंटचे केलेले आणि परत असे कोरीव देखील होते. पण ह्या सगळ्या वस्तूंचे खूप जास्त रेट होते. इथे जे लाकडी हत्ती आहे ना जे आता मी हातात घेत आहे तर ह्या एका हत्तीची तो किंमत सांगत होता 450 रुपये आणि जोडी जरी घेतली तर 900 रुपये किंमत. आणि इथे 1 रुपया देखील कमी देखील होत नव्हता. आणि खूप छोटा आहे हत्ती आणि एवढा म्हणजे नक्षी ना चेहऱ्याची हत्तीच्या एवढी मला छान नाही वाटली. तर त्यामुळं मी तर आणि खूप महाग देखील होतं त्यामुळं मी हत्ती घेतला नाही. मला हत्ती घ्यायची खूप इच्छा होती पण मी काही घेतला नाही आहे. आणि चला म्हटलं ह्या वरून पण आम्ही बाहेर निघालो आणि दुसऱ्या दुकानावरती लगेच गेलो आणि एक एक वस्तू आम्ही अशाच पाहत गेलो. आणि चला म्हटलं ह्या खूप जास्त महाग वस्तू आहेत, आपण कपडे पाहूया. तर हे देखील कपडे पाहत होतो. तर कपडे देखील 750, 800, 850, 650 कमीत कमी असे होते. आणि एवढे काही मला आवडले पण नव्हते. म्हणजे छान जरी असेल तर ते आपल्याला सूट देखील व्हायला हवं ना, असे देखील असायला हवं. तर त्यामुळं मी पाहत होते. हेच जे इथे टॉप वगैरे आहेत हे वन पीस वगैरे आहेत ना तेच ऑनलाईन देखील स्वस्त मिळाले असते आणि क्वालिटी पण असली असती. तर मला एवढे काही नाही आवडले. चला म्हटलं आपण मुलांना देखील आपण कॉटनची घेऊन टाकूया. मग हे ना कॉटनचे दोघांना आम्ही ड्रेस घेतले आणि खूप हलके हलके जे बॅग होते ना ते ज्यूटचे आहेत त्यांनी सांगितलेले. खूपच हलके होते, असे कधी मी घेतले तर नव्हतेच आणि रेट देखील खूप जास्त होते. पूर्ण गोव्याची ट्रिपमधली जी शॉपिंग होईल ना तर ती मी तुमच्यासोबत एका ब्लॉगमध्ये एकदा शेअर करेल, जेणेकरून ना सगळ्या वस्तू एक एक तुम्हाला दाखवता येतील आणि काय काय वस्तू घेतल्या मी तर ते तुम्हाला मी नंतरच दाखवणार आहे. आता मी सध्या तर कोणत्या वस्तू घेतल्या ते हे मी तुम्हाला दाखवणार नाही आहे. एकच ब्लॉग बनवला आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टी मी दाखवेल तुम्हाला. तर आता पुढचा जो ब्लॉग येईल ना त्यामध्ये आम्ही दुसऱ्या दिवशी कुठलं ठिकाण पाहणार आहोत आणि तो ठिकाण कसं आहे काय आहे तर मी तुमच्यासोबत ते शेअर करेल पुढे येणाऱ्या ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कोणत्या वस्तू आवडल्यात आणि कुठल्या वस्तू आणि तुम्हाला इथले प्राईस देखील कसे वाटले तर ते देखील सांगा. मी तर जास्त करून प्राईस विचारले नाही, कारण की खूप साऱ्या वस्तू होत्या. कोणकोणत्या गोष्टींच्या पण प्राईस विचारणार ना, त्यामुळं जास्त प्राईस विचारले नाही. जे असं वाटलं की चला आपण हे घ्यायचं का असं वाटलं किंवा ह्यांचे प्राईस काय आहेत म्हणून विचारावं असं वाटलं तर त्याच गोष्टी विचारलेल्या आहेत. आणि तुम्हाला ह्यांचे प्राईस कसे वाटले म्हणजे बरोबर आहेत का नाही हे देखील मला कमेंट करा हां. आणि चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया. आणि
नाईटला या लॅम्पचा रिव्ह्यू असा येत होता, खूप सुंदर वाटत होतं. तर चला मग आजचा व्हिडिओ इथेच संपूया आणि पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद, बाय.